नमस्कार मित्रांनो, आपल्या या नवीन व्हिडिओत तुमचे मनापासून स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत महाशिवरात्री 2025 तिथी, महत्त्व आणि महाशिवरात्रीच्या विशेष कथा. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, पण पूर्णपणे पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. महाशिवरात्री तिथी, माहिती, महत्त्व आणि कथा 2025. महाशिवरात्री हा शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र सण असून तो भगवान शिवाच्या उपासनेसाठी महत्त्वाचा दिवस मानला जातो. 2025मध्ये महाशिवरात्री ही 26 फेब्रुवारी म्हणजे बुधवारी साजरी केली जाईल. महाशिवरात्री तिथी काय आहे, तर चतुर्दशी तिथी काय आहे ते सुद्धा. चतुर्दशी तिथी सुरुवात 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9:31 आहे आणि चतुर्दशी तिथी समाप्ती 27 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7:12 होणार आहे. महाशिवरात्रीची विशेष कथा. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा, व्रत व जागरण केले जाते. या सणाच्या मागील काही प्रमुख कथा आहेत, तर त्यातील एक समुद्र मंथन कथा. देवता आणि दैत्यांनी अमृतासाठी केलेल्या समुद्र मंथनावेळी अनेक रत्न बाहेर आली, परंतु त्याचवेळी हलाहल नावाचे विषही निर्माण झाले. या विषामुळे सृष्टीचा विनाश होऊ शकला असता. भगवान शिवाने ते विष प्राशन केले आणि आपल्या कंठात थांबविले. त्यामुळे त्यांना नीळकंठ असे नाव मिळाले. महाशिवरात्री हा त्याग व त्यांची शक्ती साजरी करण्याचा दिवस मानला जातो. शिवलिंग प्रकट होण्याची कथा. आता पाहूया शिवलिंग प्रकट होण्याची कथा. एकदा ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वाचा वाद झाला. त्यावेळी भगवान शिव प्रचंड तेजस्वी शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले आणि त्यांना सांगितले की या तेजाचा उगम आणि अंत शोधणे अशक्य आहे. या प्रसंगामुळे भगवान शिव सर्वोच्च देवता मानले गेले. आता शिव पार्वती विवाह कथा. महाशिवरात्री हा भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या विवाहाचा दिवस मानला जातो. या दिवशी शिवभक्त आपल्या आराध्य दैवताचे स्मरण करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. महाशिवरात्रीच्या प्रथा व पूजा. विशेष करून उपवास करून भगवान शिवाची पूजा केली जाते. शिवलिंगावर दूध, पाणी, बेलपत्र, धतुरा आणि फुले अर्पण केली जातात. ओम नमः शिवाय हा मंत्र जपला जातो. त्याचप्रमाणे रात्री जागरण करून शिवपुराण वाचन केले जाते. या दिवशी भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी मनशुद्धीने व श्रद्धेने पूजा केली जाते. महाशिवरात्री हा भगवान शिवाची आराधना करण्याचा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या या सणाबद्दल अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊया. महाशिवरात्रीचे धार्मिक महत्त्व. भगवान शिवाचा त्याग. भगवान शिव हे त्यागाचे प्रतीक मानले जातात. त्यांनी स्वतः विष प्राशन करून संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले. त्यामुळे महाशिवरात्री हा त्यांच्या त्यागाचा आणि करुणेचा सण आहे. मोक्षप्राप्तीचा दिवस. असे मानले जाते की या दिवशी भगवान शिवाची उपासना केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. शिवभक्ती. शिवशक्तीचं मिलन. भगवान शिव आणि देवी
पार्वती यांचा विवाह या दिवशी झाला. हा सृष्टीच्या संतुलनासाठी आवश्यक शक्ती आणि शिव यांचा संगम दर्शवितो. महाशिवरात्रीची पूजा पद्धत. महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा विशेष पद्धतीने केली जाते. शिवलिंग स्नान. शिवलिंग स्नान म्हणजेच शिवलिंगाला पंचामृत ते दूध, दही, मध, साखर, तूप हे घेऊन बनवले जाते आणि गंगाजलाने स्नान घालतात. आता अर्पण. शिवलिंगावर बेलपत्र, धतुरा, भस्म, फुले, धूप, दीप अर्पण करतात आणि त्यानंतर मंत्र जप केला जातो. ओम नमः शिवाय हा मंत्र सतत जपला जातो. काही भक्त महामृत्युंजय मंत्र देखील म्हणतात आणि या दिवशी उपवास केला जातो. भक्त दिवसभर उपवास करतात आणि रात्री जागरण करतात. उपवासासाठी फळ आहाराचा स्वीकार केला जातो. शिवपुराण वाचन. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपुराण वाचन, कथा, श्रवण आणि भजन कीर्तन केले जाते. महाशिवरात्रीची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व. तसेच कावड यात्रा. अनेक शिवभक्त कावड यात्रा काढतात. ते गंगेचे पवित्र जल आणून शिवलिंगावर अभिषेक करतात. या दिवशी आध्यात्मिक जागरूकता. आता शिवतत्वांचा प्रचार आणि आध्यात्मिक साधनेवर भर दिला जातो. ध्यान, योग आणि प्रार्थनेद्वारे भक्त शिवाशी आत्म्याचा संबंध प्रस्थापित करतात. महादेवाचा जागर. पुराणांनुसार भगवान शिवाने या रात्री तांडव नृत्य केले. या तांडवाने सृष्टीचा विनाश थांबविला. महाशिवरात्री म्हणजे शिवाचे नृत्य आणि जागर साजरा करण्याचा दिवस आहे. महाशिवरात्रीची अजून काही कथा. शिकारीची कथा. एका शिकाऱ्याने जंगलात झाडाखाली रात्री शिवलिंगावर पाणी आणि बेलपत्र चुकून अर्पण केले. तो शिवभक्त नसतानाही त्याला शिवाची कृपा लाभली आणि त्याचे उद्धार झाले. शिवभक्तांसाठी शिवरात्रीचे संदेश. आत्मशुद्धी. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची आराधना केल्याने मन, शरीर आणि आत्म्याचे शुद्धीकरण होते. संकटांचा नाश. या दिवशी भगवान शिवाची कृपा केल्याने संकटे दूर होतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने जागरणाचे महत्त्व देखील तेवढेच आहे. महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करणे म्हणजेच अज्ञान, अहंकार आणि अंधार दूर करून ज्ञान, सत्य आणि प्रकाशाची आराधना करणे होय. यासाठी भक्त भजन, मंत्रजप, ध्यान आणि शिवकथेचे वाचन करतात. महाशिवरात्री विशेष काही ठिकाणे आहेत तिथे महाशिवरात्र साजरी केली जाते. काशी विश्वनाथ मंदिर हे वाराणसीला आहे. भगवान शिवाच्या आराधनेसाठी हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. महाकालेश्वर मंदिर हे उज्जैन येथे आहे. येथे महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष पूजा आणि अभिषेक आयोजित होतात. सोमनाथ मंदिर. गुजरातमधील हे सोमनाथ मंदिर भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. महाशिवरात्रीचा संदेश आता पाहूया. महाशिवरात्रीचा संदेश. महाशिवरात्री आपल्याला जीवनातील शिस्त, त्याग आणि श्रद्धेचे महत्त्व शिकवते. भगवान शिवाचे आदर्श म्हणजेच शांतता, सहनशीलता आणि
सर्वाप्रती समान प्रेम. ओम नमः शिवायच्या घोषात आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त हो. मित्रांनो, महाशिवरात्रीची दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.